कास्तकारीपेक्षा बी चांगला व्यवसाय आहे. कास्तकारीपेक्षा हो. शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहोत शेळीपालनचा व्यवसाय कसा केला पाहिजे. मी आहे का नाही शेळीपालनाच्या मालकापाशी आलेला आहोत. त्यांना आहे का नाही लाखो रुपये महिन्याचे छापू लागला. तर मी त्याचा इंटरव्ह्यू घेत आहे. तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. हे व्यवसाय पुरते का नाही पुरत हे याच्याकडून आपण माहिती करून घेऊया. चला व्हिडिओकडे सुरुवात करूया. तुम्ही शेळीपालन व्यवसाय कसा सुरू केला ते सांगा पहिले. आम्ही केला हां 4 बकऱ्यापासून सुरू केला आम्ही. 4 बकऱ्यापासून सुरू केला. हा. मग आता किती झाले तुमच्याकडे बकऱ्या? आता आहे आमच्यापाशी 50 बकऱ्या स्वतःच्या? स्वतःच्या. हो 50 बकऱ्या. आणि पिल्ले? पिले 45 आहे आमच्याकडे. 45 पिल्ले? हो. मग 100 झाले आता. 100 झाल्या? कोणकोणत्या जातीच्या आहे? सगळ्याच जातीचे आहे. सगळ्याच जातीचे आहे का? हो. कोणकोणची जात आहे बा? गावरानी आहे सगळ्या आमच्या. मग एका शेळीची किंमत किती आहे? एका शेळीची किंमत आहे हां पिल्याची जर असली हां तर 15-20 हजार रुपये. हां रिकामी असली 10,000 रुपये. हां एका शेळीची किंमत आहे ती किंमत. मग तुम्ही या बकऱ्याला कोणचं खाऊ घालता पदार्थ? कोणचा आहार खाऊ घालता? झाडपाला. नुसतं झाडपाला? बाकी काही नाही राहिलं घरी. काहीच नाही? ढेप गिप काहीच नाही? काही नाही. फक्त झाडपाला चारतो आहे. म्हणजे महिन्याचा खर्च किती यायचा? काही खर्च नाही याचा महिन्याचा. बकऱ्याचा काहीच नाही खर्च? काहीच नाही, रुपया खर्च नाही. फक्त चारणीचा मेहनत आहे आपली. चारणीची मेहनत आहे, दुसरं काहीच नाही? दुसरा काही खर्च नाही. मग या व्यवसायात किती उत्पन्न होते तुम्हाला वर्षाचं? वर्षाचं होते आम्हाला 5 लाख रुपये. तर उत्पन्न कुठंच नाही गेलं. 5 लाख रुपये कुठंच नाही गेला? मग जर नवीन लोकांना जर व्यवसाय सुरू करायचा असला तर मग त्याच्यासाठी काय तुम्ही माहिती देसाल? म्हणजे आता सुरू करायचा नवीन पोट्याले नवीन लोकाले त्याच्यासाठी काय माहिती देसाल तुम्ही? व्यवसाय सुरू करावा लागते पण त्याच्या मागे मेहनत करावं लागते. मेहनत? हो. जे मेहनतदार माणूस आहे त्याचा व्यवसाय लय चालल. हे हां त्याचा लय व्यवसाय चालल. लय व्यवसाय. आणि ज्यानं मेहनत नाही केली ते मग त्याचा व्यवसाय कसा चालल? त्याची देखरेख, चारणं चुरणं हे ते सगळं करावं लागते आपल्याला. नाहीतर हे व्यवसाय कास्तकारीपेक्षा बी चांगला व्यवसाय आहे. कास्तकारीपेक्षा? हो. आमच्या निदानात तर कास्तकारीपेक्षा चांगला व्यवसाय आहे. हो का? म्हणजे बिमार पडत नाही का कवाच? मग कोणची बिमारी? मग काय नाही बिमारी अशीच. आता माणसाला कशी बिमारी येते, ताप ऊन सर्दी, तशी बिमारी येते यायली बी, ताप ऊन सर्दी. मग तसं आपण दवाखाना करायचा ना. आपण माणसाचा इथं करतोस ना दवाखाना. मग यायचाही करायचा दवाखाना ताप ऊन सर्दी आली की. मग दुसरं काय आपल्याला बिमारी येत नाही का? मग त्याला तशीच बिमारी येते. मग तसाच आपला जसा दवाखाना करतो तसा त्याचा करायचा. बिमारीचं काही नाही आहे. बिमारी माणसाले आहे, जनावराले आहे, सर्वेले. मग जर तुम्हाला जर हे आता लोकांना जर हिच्या सक्सेसफुल व्हायचा या शेळीमध्ये तर काय करावं लागेल? काही नाही. शेळीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असलं तर 10 शेळ्या घ्यायच्या पहिले. त्याच्यानंतर त्याची व्यवस्था करायची. ते 10 शेळ्यावरच पुढं सक्सेसफुल होऊन जाते. फक्त त्याच्या मागं मेहनत केली पाहिजे. त्यानं मेहनत केली पाहिजे बस. मेहनत म्हणजे काही नाही. आपल्याला काही गाडी लोटा नाही लागत. तर त्याला चारणं चुरणं पाणी पाजणं हे ते त्याची राहायची सोय बराबर. डबल कोटा गिटा सगळं केलं सक्सेसफुल होते माणूस. याच्यात कास्तकारीमध्ये तरी आता आपू पाणी, आता आपू बी टाकलं वावरात, नाही आलं वरून पाणी तर मग काय करावं? मग पाण्यात बिमार पडते का? काही पडत नाही पाण्यात गिण्यात. काही मोठी बकरी तर पाण्यातही बिमार पडत नाही. मग एका शेळीला भाव हमेशा तेच राहते? वाढते पण कमी होत नाही. मग चांगलं आहे उत्पन्न चांगलं आहे. याच्यात भेव नाही ना. भेव नाही? कास्तकारीमध्ये तरी भेव आहे आपल्या. पण आपू आता समजा माझं 4 एकर कोरडवाहू वावर आहे. मग त्याच्यात जर आपण पेरलं
बरंच आलंच नाही, हां मग काय करावं त्याला. ते पण आहे. पण याच्यात तसा काही धोका नाही ना. याच्यात धोका नाही, मग फायदा आहे याच्यात पूर्ण फायदा. पूर्ण फायदा आहे, पूर्ण फायदा. याच्यात काहीही घाटा नाही आहे. आणि इन्कम आहे, हां पण मेंटेनन्स नाही ना त्याला. मेंटेनन्स काहीच नाही आहे. काय आहे मेंटेनन्स, फक्त आपल्याला गाडी घेऊन फिरायला फिरायला लागते. हां, झिरो मेंटेनन्स. झिरो मेंटेनन्स. फक्त एक माणूस ठेवा लागते, नाही तर आपण स्वतः राखा लागते. हां, स्वतः राखा लागते. चांगला धंदा आहे मग हे. चांगला धंदा आहे. मग थानबंदी जर करतो म्हटलं तर थानबंदी, हे थानबंदी पण तेवढी चांगलं राहत नाही हे जनावर. चांगलं नाही राय, हम्म, गावरान जनावर. हम्म. दुसरी जर जातवान करतो म्हटलं तर मग ते थानबंदी ते दुसऱ्यात असते, पण ते थानबंदीमध्ये काही तेवढं हे नाही. काय नाही. त्याचं मोकळं तेवढं वातावरण नसते त्याले, त्याचे मोकळे पिले पाले नसते. हां त्याचं सगळं एका जागेवर असल्याच्यानं ते ढोर अंगावर राहत नाही. हो का? हे आता आहे फिरतं ढोर, हा. 10 जागेच्या 10 वस्तू खाते. हां हां 10 झाडाचा 10 वेळेस पाला खाते, की या झाडाचे एक पान, त्या झाडाचं एक पान. हां हां मग थानबंदी आपल्याला नाही आवडत. हे मोकळा धंदा आहे. मोकळा धंदा आहे. मोकळा एक नंबर धंदा आहे. हो, फक्त मेहनतदार पाहिजे. मेहनतदार पाहिजे. करायला पुरते करायला पुरते, करायला बिंदास. बिनधा 100% हे धंदा करायला पुरते. कास्तकारी बी करू शकतो, पण कास्तकारी करत नाही आम्ही. तर मित्रांनो, हे धंदा करायला पुरते म्हणते. तुम्ही आहे का नाही, हे धंदा करा, यशस्वी हसाल. नवीन जर असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ आणत राहा तुम्ही.